त्यांची गाडी इथे पोहोचलेली आहे आणि याच गाडीतून मुख्यमंत्री स्वतः ड्राईव्ह करून या प्रकल्पाच्या पर्यंत पोहोचलेले आहेत। आता इथे एक छोटा कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र जे आहे या वाईडेस्ट टनेलचं ते दिलं जाईल आणि त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे, कारण की जगात या प्रकल्पाची नोंद झालेली आहे, जगात या बोगद्याची नोंद झालेली आहे आणि याच बोगद्यातून आता प्रवास करून मुख्यमंत्री आलेले आहेत, उपमुख्यमंत्री देखील इथे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहताय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाजूला बसलेले आहेत, मागे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत्या त्या उतरलेल्या आहेत आणि एका बाजूने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गाडीतून उतरताना आपण पाहताय। निळ्या गाडीतून त्यांनी मर्सिडीज ही गाडी आहे त्या गाडीतून त्यांनी प्रवास केलाय आणि किमान 100चा वेग जो आहे ताशी 100 किलोमीटर ह्या वेगाने हा प्रवास जो आहे तो आता करण्यात आला आणि इथे आपण पाहता मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं गेलेलं आहे। हळूहळू आता स्वागताच्या नंतर हा प्रकल्प कसा बनला त्याची पाहणी मुख्यमंत्री करतात। नवयुगा ही जी कंपनी आहे त्या नवयुगा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हा बोगदा बनवला गेला, त्याचीच आता पूर्ण पाहणी सुरुवातीपासून एंडपर्यंत की कशा प्रकारे ही पाहणी कशा प्रकारे हा बोगदा जो आहे तो बनवला गेला, हा जो चमत्कार आहे तो कशा प्रकारे केला गेला त्याची पाहणी आता केली जाते। एक फोटो जो आहे तो इथे एक्झिबिशनसाठी लावण्यात आलेला आहे आणि त्या एक्झिबिशनच्या माध्यमातून माहिती दिली जाते मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देऊन हळूहळू आता मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री हे या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या या कार्यक्रमाच्या इथे पोहोचत आहेत। हा एक जागतिक सन्मान आहे आणि त्या जागतिक सन्मानामुळे महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये या प्रकल्पात जर आपण पाहिलात तर या भारताची नोंद किंवा या महाराष्ट्राची नोंद, मुंबई पुण्याची नोंद आता जगात होणार आहे। त्यासाठीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील या ठिकाणी आहेत। तर मुख्यमंत्र्यांवर पाहिलं आपण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस शिवेंद्रराजे भोसले हे देखील इथे आणि एक एव्ही जी आहे ती पाहिली जाते, कशा प्रकारे हे टनेल बनवलं गेलं त्याची एव्ही इथे दाखवली जाते की किती अवघड हे काम होतं आणि हे अवघड काम कशा प्रकारे सोपं केलं गेलं आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही एव्ही दाखवून ही व्हिडिओ दाखवून की किती हा जो टनेल आहे जो 13 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता आहे त्या 13 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये हा तो जवळपास 9 किलोमीटरचा टनेल आहे तो कसा केला गेला, कसा तयार केला गेला। MSRDCने कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं नवयुगाला आणि नवयुगाच्या माध्यमातून हा टनेल तयार केला गेला, त्यामध्ये किती चॅलेंजेस होते हे देखील इथे दाखवलं जातं आहे आणि खरंच हा प्रकल्प जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये असलेला हा बोगदा आणि त्या बोगद्यातून हळूहळू आता प्रवास करून मुख्यमंत्री आणि सगळंच जे मंत्रिमंडळ आहे ते इथे पोहोचलेलं आहे। 2018 मध्ये या प्रकल्पाला पहिल्यांदा मान्यता मिळालेली होती आणि 2018 नंतर 2019 मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू झालं, पण 2019 मध्ये जरी काम सुरू झालं तर त्यानंतर कोरोना काळ होता, कोरोना काळामध्ये काम रखडलं गेलं होतं। 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण तरी देखील तो प्रकल्प पूर्ण झाला नव्हता। हळूहळू त्यानंतर या कामाने वेग घेतला, जसा कोरोना काळ संपला त्यानंतर हळूहळू हे काम वाढत गेलं, कामाचा वेग वाढत गेला आणि हे टनेलिंगचं काम असेल किंवा वायरडक्ट बनवण्याचं काम असेल ते अधिक जोराने अधिक वेगाने केलं गेलं होतं आणि म्हणून आज 2026 मध्ये हा प्रकल्प जो आहे तो आपण बघतोय की कार्यान्वित झालेला आहे, सुरू झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि मिसिंग लिंक हे जे नाव आहे ते का दिलं गेलं होतं याचं कारण देखील आहे, ते म्हणजे ज्यावेळी 1996 साली बाळासाहेब ठाकरे किंवा नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनवण्याचं निश्चित केलेलं गेलं होतं, त्याचवेळी हा मार्ग जो आहे तो त्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला होता। मूळ जे रेखाटन आहे, मूळ जो प्रकल्पाचा अहवाल आहे त्याच्यामध्ये या मिसिंग लिंकचा उल्लेख आहे, पण
ज्यावेळी हा मिसिंग लिंक बनवण्यास घेतला गेला त्यावेळी तितकी आर्थिक परिस्थिती महाराष्ट्र सरकारची नव्हती आणि महाराष्ट्र सरकारची त्यावेळची आर्थिक परिस्थिती, त्यावेळची अभियांत्रिकी कौशल्य किंवा त्यावेळचे वेगवेगळ्या ॲडव्हान्स यंत्रणा ह्या त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. म्हणून हा जो प्रकल्प आहे तो त्यावेळी ठेवला गेला आणि जुना जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे किंवा मुंबई पुणे रोड जो आहे त्याच मुंबई पुणे रोडने जुन्या मार्गाने इतके वर्ष वाहतूक सुरू ठेवण्यात